गुड मॉर्निंग. तर आता मी मिटपाडात आलोय, जिकडे मी पहिले राहायचो. तर आता याला घेतलं इथून. आता इथे भैया लोक तर काय गिन्यान गेलेले आहेत, कपडे टाकत राहतात नुसते मरण काय. तर आता इथून आता एक याला उचललाय, आता दुसऱ्याला उचलतो काय. तर त्याला आवाज देतो, शुभो, हे शुभो, चल. त्याला आवाज देतोय गाईस. त्या मम्मीने बघितलं आम्हाला. अजून काय नाही गाईस, ते बघू शकता हे आपलं जुनं घर आहे. हे आमचा मीटर आहे गाईस, हे आमचा दरवाज आहे. बघू शकता तुम्ही पुरा यो लुक बघू शकता. यो आपला माणूस आलेला आहे अजून एक. तर आता एक बघू शकता चोर आणि खिडकी बोलतोय गाईस. तर आता इथून गल्लीच्या बाहेर भेटल्यावर दाखवतो. म्हटलं होतं तुम्ही, आम्ही या 2 जणांना घेतलंय. आता मी इथं बाहेर आलोय मैदानात, तिथं मी पुरा खेळायचो. तर आता इथून गाडी चालू करते ने. बघू शकता 2 जण त्या गाडीवर बसलेत. आता मी पण बसतोय. आता इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहे भादवडला. आता मिटपाडाचा फक्त थोडा दाखवतो, मिटपाडाच्या बाहेर लोक जाऊस तर बस काय. आता गाडीवर बसलोय आम्ही ठीक आहे. आता इथून बाहेर गेलेला दाखवतो तुम्हाला मिटपाडाच्या बाहेरचा. तर त्याच्या बाद एक दाखवतो डायरेक्ट एसटीला, एक वंदारपट्टीचा. ते 2 होऊन जातील. तर मग एक भादवड गावात जाताना दाखवतो. आणि तिथं मामाच्या इथे गेलो ना, तो एक दाखवतो काय तुम्हाला. बघू शकता तुम्ही. आपला आता नवीनच सध्या युट्यूब चॅनल खोललाय मी, तर तुम्ही त्याचा सबस्क्राईब करा गाईस. प्यार दाखवा थोडा मला फक्त. आता इथं मिटपाडाच्या बाहेर निघलोय. तर गाईस आपण मिटपाडातून बघितलं होतं निघताने. तर आता आपण पोचलोय नदीनाकर गाईस. इकडे ट्रॉफिक लई आहे. तर आता काय करायचं गाईस, ते दुपारचे 1 वाजलेत तरी ट्रॉफिक लई आहे. तर गाईस आता याचे काय कांडाकांडी केली तिकडे काय माहित नाही गाईस. आता इथं खूप इथं ट्रॉफिक आहे. आपण आता काय करू नाही शकत गाईस. आपण एवढा भरूनात भादवडला गाईस. मी सांगतो तुम्हाला, संघर्ष केल्याशिवाय जिंदगीत काय नाही. तिथं आपली नदी बघू शकता तुम्ही, पाणी बघू शकता नदीला आमच्या. कारण की इथं पावसाळा असला ना 4 ते 5 जण आरामशी जातात काही. 4 ते 5 जण आरामशी गेलेले जातात त्या नदीत. बाकी काय नाही, आपण कसे दिसतो ते सांगा फक्त तुम्ही. आपला नवीन युट्यूब चॅनल आहे, त्याला लवकर लवकर तुम्ही प्रेम करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा गाईस, लाईक करा. अजून काय मी बोलू नाही शकत गाईस तुम्हाला, बस एवढंच करा. दादा आपण नदी नाका पार केलं. आता आपण चाललो मेट्रोच्या दिशेने. आता मेट्रोच्या इथून जाऊ डायरेक्ट वंदारपट्टीच्या पुढं पण तिकडे लागेल कल्याण नाका. कारण की एसटीचा डायरेक्ट ब्रिज मारतात. ब्रिज मारून मग आतमध्ये. तिकडून गेल्यावर तो ब्रिज संपला, थोडा अजून राहील. त्याच्यावर आता आपल्याला लागेल भादवड संपला ना तर भादवड गावात जायचं आहे. गावात मधून पण एकदम सरळ जायचं आहे. त्याच्या बाद एक टर्न मारलं मग मामाच्या कॉम्प्लेक्सचं नाव तर मला ध्यानातलं आहे, तुम्हाला नंतर काय काय कल्याण नाका ब्रिज आहे. आता ब्रिजने चालू आहे. आता गोविंदीचा नगरपालिका ऑफिस आहे. तर इथं एक या रोडवर खराब ॲक्सिडेंट झाला होता रात्री. आम्ही आलतो त्या दिवशी. तर मी तेव्हा माझा प्लॅन नव्हता युट्यूबवर बनायचा गाईस. तर आता माझ्या मनात आलं तर युट्यूबवर बसलो होतो मी आता निवांत. पेट्रोल संपलेला आहे. निवांत आमचं पेट्रोल संपलं होतं त्या दिवशी गाईस. आज पण संपलेला आहे. संपला का आज पण? हां, आज पण संपले काय आता. आता काय उतरा खालती. तर गाईस आज पण तसेच जिंदगी झाड झाले. पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. आज पण ती जिंदगी झाड वाटतं मला गाईस. जेव्हा मी पेट्रोल चेक करत नाही तेव्हा एक कारस्थान होते माझ्यासोबत. होऊ शकतं इथं गाडी. आता ही जागा बघू शकता तुम्ही. आता थोडा धोका लागला. ब्रिज आहे कल्याण बायपास ब्रिज आहे. जो ब्रिजने आता खालती उतरला ना गाईस, तिथं सरळ दिसतो तो ब्रिज मारला ना आपण डायरेक्ट भादवडला पोचतो. नाही म्हणजे तो कल्याणला पोचतो. बायपासला पोचतो आपण. आपण साईडने मारला तर तो पोचतो आपण इकडं कल्याण बायपास. गाईज आता गाडी इथं पार्किंगला लावले. तर आता आम्ही इथून चाललोय वरती. तर 2 जण पुढे आहेत, मी मागे आहे गाईज. तर बघू शकता तुम्ही. आता तर इथून आपण आतमध्ये जाणार आहेत. तिथून ए विंगमध्ये राहतात. त्यांच्याकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी अजून आपल्यापाशी काय काय प्रोडक्ट आहेत. तर आपण आता लिफ्टपाशी तर पोचलो गाईज. आता लिफ्टचा बटन दाबला आहे. लिफ्ट याची वाट बघतोय गाईज. कधी लिफ्ट येते ना कधी खुलतो.
गाईस पण लिफ्टमध्ये बसलोय आम्ही, बघू शकता पुरा अंधार आहे लिफ्टमध्ये. तर 4था फ्लोअर आलोय, बघू शकता लिफ्टमध्ये काय लाईट नाही काय नाही, पुरा अंधारात आम्ही आहे. तर गाईस तर बघू शकता तुम्ही आता लिफ्टच्या बाहेर चालू आहे. लिफ्टमध्ये तर लाईट नव्हती गाईस. तर आता इथं मामाच्या फ्लॅटवर पोहोचलोय, बघू शकता पुरा कसा झालाय. तर आता इथं मामाच्या इथं आलोय, इथं मामाच्या इकडे चाललोय. मामाचा आता दरवाजा बंद आहे. आता मामा दरवाजा खुलते जाऊ बघू. अरे मामाचा आवाज भलतीकडूनच आलाय. बघू शकता मामाचा दरवाजा बंद आहे. दरवाजा खोलल्यावर तुम्हाला दाखवतो मामा कसे दिसते. तुम्ही बघितलं होता पहिले आम्ही मामाच्या घरी आलतो, मामाचा दरवाजा बंद होता. तर आता आम्ही मटेरियल घेतलं आहे मामापासून. तर आता मटेरियल घेऊन जाणार आहे इथून. तर आता पुढे गेल्यावर मटेरियल दाखव बाबा. मटेरियल आहे, हे आमचा बिझनेस आहे. बघू शकता तुम्ही आमचा बिझनेस. राखेचा. इथं सगळ्या राख्या आहेत. काही दिवसानंतर आम्ही राख्याची ॲड पण बनवणार आहे. ते ॲड तुम्हाला यूट्यूबवर इंस्टावर दोघांवर बघायला भेटणार आहे. भेटूया नंतर. लाईट नाही काय आता मामापासून माल उल घेतलाय. आता लिफ्ट पशी तर आलोय. लिफ्टमध्ये तर इथं लाईटच नाही, काय मजाच नाही, बघू शकता. तर आता आमची लिफ्ट 5व्या फ्लोअरला आहे, अजून 2 फ्लोअर खालती आहे. फक्त आता बघू शकता तुम्ही. तर आता फक्त वाट बघतोय कधी आमची लिफ्ट येते न कधी आम्ही जातो खालती. लय टाईम झाला हो, काय करू आता समजा नाही लागले. तर गाईस तर आपली लिफ्ट आले. लिफ्टमध्ये तर लाईट नाही आहे, तरी आम्ही आता जबरदस्ती कोंडतोय आतमध्ये. अंधेरा झाला गाईस. तर आता यांनी माझ्या हाताला मारलाय फटका, मी काय बोलू नाही शकत गाईस. ते बघू शकता भलते एवढा गोरा तरी दिसत नाही, मी काळा तर मी दिसत नाही. बघू शकता पुरा काय पण कायम रहे. तो तुम्हाला एकच सांगणं गाईस, कोणतं पण काम करा पोटाशिवाय मोठा नसतो, एवढा सगळ्यात लक्षात ठेवा. बाकी काय नाही. आम्ही तर आमच्या दिशेने चाललोय, तुम्ही पण तुमच्या दिशेने जावा. कारण की आमच्या पगारामध्ये काही झाड आमचा काय व्हायला नाही लागलाय. तरी काय करू आता गाईस, थोडा इकडे तिकडे तर तोंड मारत लागतो. तुम्हाला भेटू आता नंतर. तर गाईस तर आता आपण लिफ्टच्या बाहेर निघलो. मायला जाऊ खालती नाही आहे, तिसऱ्या फ्लॅटवर आहे. बघा गाईस तर थोडा आमच्यासोबत प्रँक झाला. आम्ही ग्रँड फ्लोअर समजून का ते दुसऱ्या फ्लोअरवर उतरलो पहिल्या तर आता आलो डायरेक्ट खालती गाईस. दाखवतो तुम्हाला आता इथून उजेडात. तर गाईस तर आता बाहेर आलोय आपण. तर आता आपल्या इथून एंट्री करायची गाईस, कारण की आपल्या इथं ना गाडी लावले, गाडी कुठं पण लावली असू दे, पण कारण की आपण आता इथून एंट्री केली. तर गाईस बघू शकता मामाच्या कंपनीत कॅमेरा वगैरे सगळा आहे मामाच्या बिल्डिंग मध्ये. तर बघू शकता गाईस ते इथून एकदम व्ह्यू मस्त येतोय. अजून काय नाही गाईस, तुम्हाला सांगायचा विषय एवढाच आहे. कारण की लाईव्हमध्ये मस्ती करत राहा, मस्ती मजाक सगळ्यात होत राहील. पैसे तर जिंदगीभर राहायचं आपल्यापाशी. लाईव्ह एन्जॉय करून जीवा तुम्ही फक्त, अजून काय विषय नाही. कारण आम्ही तर कष्ट करतोच आहे, कष्ट करून आमचा कुठं फायदा झाला आहे. पण एक बात सांगतो गाईस, आज कोण माझ्या कामी नाही आला. फक्त 300 रुपयासाठी या दोघांनी घाण दाखवले मला, अजून काय नाही गाईस. त्यांना बोललो भाऊ फक्त मला 300 रुपये दे, बाकी मी सगळा बघतो. 300 रुपये त्याने मला दिले नाही गाईस. काही आपली दोस्ती भाऊ मजाक नाही करत. आमच्या चड्डा नव्हता घालायला तेव्हापासून तर इथलोक साथ आहे आम्ही, तरी 300 रुपये देत नाही. बोला भाऊ आता काय बोलू, तुम्ही सांगा मला काय गलत बोललो मी याच्यात, नाही ना. बघू शकता हे सगळा खालचा. इथं आमच्या मामाने एक नवीन कार घेतले, पण ती सध्या आता कार आहे नाही. ओ गाडी तर आहे वाटतं, मला गाडी पण दाखवतो. आमच्या मामाने न्यू गाडी घेतले. 1 मॅन शो आहे ना ते, 1 मॅन शो ना, कोण पुढं ना कोण मागं, 1 मॅन शो आहे. तर बघू शकता आपली लायबो गाडी इथं आलेली आहे. विरोधक बघू नका तुम्ही, जळू नका. आम्ही आमच्या गाडीपाशी पोचलो आहे. गाडी एकदम रावस आहे गाईस. बघू शकता आमच्या मामाची गाडी त्यांनी 1 मॅन शो एकट्याने घेतले, नाही कुणीच्या 5-50वर नाही वरती आले. ते त्यांनीच मला फोन केला थांबा आता गाडी चालते बंद, कारण की गाडीचा पेट्रोल संपला आहे. तर आम्ही आलतो इथं नाश्ता करायला गाईस. 75 रुपयाचा नाश्ता केला आहे गाईस. तर 10 रुपयाचा सिक्का यांनी घेतला आहे. माझे 10 रुपये मला देत नाही गाईस. तर सांगा आता मी काय करू. गाईस गाडी पण पडले, गाडी कोण ढकलीच्या धंद्यामुळं मी सगळ्यात लांब आहे, म्हणून मी कॅमेरा चालू केला गाईस. कारण की मी झाट काय लावणार नाही. माय बापू गाडी बंद झाली भाई. माय बापू कचरा हो गई हो गया. माय बापू गाडी बंद पडली. माय नशिबाने माय घातली, दलेंदर माय नशिबात पडली. माय भला तर गाईस आता आमची गाडी सध्या झाले बघ. तर माय बापू हे पाहू शकता दलिंदर धालण्याचे कसे करू लागले. तर गाडीची बंदी माय जाऊ लागले गाडी.
बघू शकता माय बाप प्रचार बिरचार सगळं दाखवू लागले. तर इथं बघू शकता आपल्याला 101 क्वालिटी विषय. तर असा बच्ची म्हणून बोलतो गाडी घेताना कधी पण गाडीत पेट्रोल आहे का नाही ते चेक करत जावा, नाही तर आमच्यासारखी जिंदगी तुमची बी शमनं बनवून राहील. माय पाहू शकता कसे धक्के होऊ शकता. हे झाटांकडे पैसा ना पाणी काय आहे नाही. हे बघू शकता कसे धक्के मारतात गाईस. जय शंभूनाथ भोले बाबा करते सबको कथम दुनिया से. तर गाईस बघू शकता त्याला थोडी उतरण भेटली त्याला, तर त्याच्यात तो एन्जॉय करतोय. नाही इथं बघू शकता शूटर बिटर सगळे दुकाने आपल्यापाशी. आपली गाडी कुठं पण बंद पडते हो, अजून काय विषय नाही. पुढे गेलं तर आमच्याशी तर आता त्याची दालूल सगळी पांबले. त्याला आता आम्ही भेटतोय. तो कसा सुममध्ये बसलाय मोबाईल बघा, तुम्हाला दाखवतो त्याच्यापाशी पोहोचल्यावर. बघू शकता त्याला सुममध्ये बसलाय इथे रोडवरून. इथलो आलो पेट्रोल पंपाच्या आशावर, बोललो इथं तर पेट्रोल भेटन. तर काय जिथंही पेट्रोल नाही. बघू शकता इथं सदा 7 पेट्रोलच संपलेला असतो. 2दा 3दा मी आलतो इकडे. एकदा अजून मधात याच महिन्यात एकदा आलतो 3 तारखेला, तेव्हा पण पेट्रोल नव्हता. मग तेव्हा 7 तारखेला आलो तेव्हा पेट्रोल नाही ना गाईस. आज एवढा लांबून आलो भादवडवरून धक्का मारत मारत इथलो आलो गाईस. बघू शकता तोंड कसे लटकले त्यांचे, कारण की पेट्रोलच नाही. लय वाईट परिस्थिती हो भिवंडीची. पहा फक्त खिशात 20 रुपये. काय करू आता पेट्रोलच नाही. अजून बघू आमचा आता पेट्रोल संपला होता. मी तिथं ब्लॉग घेऊ नाही शकलो कारण की तिकडे नाही एवढं टेन्शन आलं ना भाऊ आम्हाला. एक पेट्रोल पंपवर आम्हाला पेट्रोल काय भेटला नाही गाईस. तर आम्ही ज्या एरियातून वापस गेलतो गाईस ते एरियात वापस आलो मी. बघू शकता तुम्ही मला चेहऱ्याचा हाल काय झाला असेल, कारण की जिंदगीत कधी एवढी धूळ माती मी कधी सोसली नाही आहे. आज बघता